नमस्कार मित्रांनो, रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, या लेखक मित्र चॅनलवर आपण अनेक स्पर्धाही सांगत असतो। म्हणजे कुठे लेखन स्पर्धा असेल, कथा स्पर्धा, काव्य स्पर्धा, कविता स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, एकांकिका लेखन स्पर्धा, सो लेखनाशी संबंधित अशा सगळ्या स्पर्धा आपण याच्यावर पब्लिश करत असतो। पण आजही मी एक अशीच स्पर्धा घेऊन आली आहे, ज्याची सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। आणि एक महत्त्वाची सूचना आहे किंवा विनंती समजा की पूर्ण व्हिडिओ नीट पहा। खूपदा काय होतं की पूर्ण व्हिडिओ ऐकत नाहीत, मग भरपूर क्वेरीज येत राहतात आणि सगळी माहिती व्हिडिओमध्ये जरी दिलेली असली तरी पुन्हा पुन्हा ती सांगावी लागते। सो बेटर आहे की पूर्ण व्हिडिओ ऐका आणि नंतर डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा। त्या स्पर्धेचे नियम आणि ही कुठे आहे तर ही आहे मराठी विज्ञान परिषदेची स्पर्धा आहे। वैद्य रघुनाथ शास्त्री तांबवेकर विज्ञान रंजन स्पर्धा। आता सायन्स फिक्शन विज्ञान रंजन स्पर्धा म्हणजे सायन्स फिक्शन। सो तुम्हाला सायन्स फिक्शन कथा लिहायला आवडत असतील तर ही खूप चांगली संधी आहे। ओके, जनरली त्यांचं काय मत आहे की आपल्याकडे डॉक्टर जयंत नारळीकर, लक्ष्मण लोंढे अनेक लेखकांनी विज्ञानाशी संबंधित खूप चांगले साहित्य लिहिले, पण आता ते वृद्धिंगत व्हायला पाहिजे। म्हणजे नवीन नवीन लेखकांनी सायन्स फिक्शन मध्ये यायला हवे, म्हणून ही कथा स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे। आता ही कथा स्पर्धा फार जुनी आहे, म्हणजे 1970 पासून ते आयोजन करत आहेत, त्यामुळे ही खूप मोठ्या लेवलची कथा स्पर्धा आहे। ओके, सो त्याच्यासाठी तुम्हाला साहित्य पाठवण्याचे आवाहन केलं आहे। आता विज्ञान कथा लिहिण्यासाठी त्यांना विज्ञानाची थोडीफार माहिती हवीच किंवा रिसर्च तुम्ही करू शकता। आणि फक्त त्यांना कथा नकोय तर कथा आणि म्हणजे विज्ञान आणि कथा या दोन्हीचा सुंदर मिलाप असलेली कथा हवी आहे। ही रंजक कथा प्लस विज्ञानाचे एखाद्या गोष्टींचं महत्त्व सांगणारी कथा हवे। एखाद्यावर सिद्धांतावर किंवा वस्तूवर तुम्ही कल्पकतेने कथा लिहायची। सो भविष्यात काय होऊ शकतं किंवा भविष्यामध्ये तुम्ही गेलात तर काय होईल, अशा संभाव्य गोष्टी असतात, त्याचा मागोवा घेणारी एखादी छान कथा असावी। तसेच भाषा ओघवती असावी, चित्तवेधक असावी, वाचकांची उत्कंठा वाढवणारी असावी आणि अजिबात ती कंटाळा म्हणजे वाचता वाचता गोष्टी समजणार नाहीत, कंटाळा येईल अशा नकोत। नंतर सगळ्यात महत्त्वाचं की स्पर्धा ही शब्दमर्यादा, कथेची शब्दमर्यादा ही 3 ते 3,500 आहे। ही जास्तीत जास्त झाली, कमीत कमी 1,000 शब्दांची कथा हवी। सो 1,000 ते 3 ते 3,500 कथे स्पर्धा आहे। याच्यासाठी बक्षीसही आहेत, 2 बक्षीस आहेत। पहिल्या 2 सुयोग्य कथांसाठी 2,500 आणि दुसऱ्या बक्षिसाची 2,000 अशी पारितोषिकं दिले जाणार आहे। प्लस त्यांचं जे मासिक आहे मराठी विज्ञान परिषद पत्रिका, हे मासिक होतं, पब्लिश होतं, याच्यामध्येही या दोन्ही कथा पब्लिश होणार आहे। सो दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत, एकतर पारितोषिकही आहेत आणि मासिकात येण्याची संधीही आहे। नियम आहेत त्यांचे महत्त्वाचे, ऐकून घ्या की ही कथा स्वतःची आहे याविषयीचे प्रतिज्ञापत्रक त्यांना लिहून पाठवायचे आहे। ओके, म्हणजे तुम्ही कथा तर पाठवणार आहातच, त्याशिवाय असं एक जनरल प्रतिज्ञापत्रक लिहा की ही कथा मी स्वतः लिहिलेली आहे, या कथेवर पूर्णतः माझे हक्क आहेत आणि या स्पर्धेसाठी मी ही कथा पाठवत आहे। सो तुम्ही नक्की याचं परीक्षण करा आणि तुमचा जो निकाल असेल त्याच्यावर त्याची माझी सहमती असेल असं तुम्ही लिहून पाठवू शकता। आणि वयोगट कुठलाही नाही, कोणालाही भाग घेता येईल। समजा यापूर्वी जर तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला असेल आणि तुम्हाला बक्षीस मिळालं असेल
तरच तुम्ही याच्यासाठी एलिजिबल नाही आहात. पण तुम्ही कधीच या स्पर्धांमध्ये भाग घेतला नसेल तर नक्कीच तुम्ही अप्लाय करा. नंतर आता 2 गोष्टींतर्फे तुम्ही पाठवू शकता. एक तर तुम्ही A4 साईजवर लिहून पाठवायची आहे, ती कागदाच्या एकाच बाजूला लिहायची आहे, ती पाठवू शकता. त्याचा पत्ता मी देणारच आहे. पण जर तुम्हाला लिहून पाठवायची नसेल तर तुम्ही ईमेलनी पण पाठवू शकता. ओके, सो ईमेल आयडी पण आपला डिस्क्रिप्शन मध्ये असेल, तिथे तुम्ही पाठवायची आहे. स्पर्धेसंबंधी परिषदेचा निर्णय अंतिम राहणार आहे. पारितोषिक न मिळालेले साहित्य परत पाठवले जाणार नाही. स्पर्धेची अंतिम तारीख लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची 30 सप्टेंबर 2023. ओके, सो याच्या आतच त्यांना पोहोचलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही आयदर लिहून पाठवा किंवा ईमेलनी. सो ईमेलनी तर लगेच जाईल, लिहून तुम्हाला पाहावं लागेल, कारण ह्यांचा पत्ता मुंबईमध्ये आहे, मुंबई 22. सो विज्ञान भवन तुम्हाला माहिती असेल तर तिथे पाठवायची आहे. आता सगळ्यात महत्वाचं की कथा लिहून पाठवणार आहात, प्रतिज्ञापत्र पाठवणार आहात. कथेच्या खाली तुम्हाला काय लिहायचंय? तुमचं नाव, संपूर्ण नाव, पिनकोड सह संपूर्ण पत्ता, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, या 4 गोष्टी पाठवायच्या आहेत. नाव, पिनकोड, पत्ता, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. नंतर तुमचं शीर्षकही असावं. पहिल्या पानावरच तुम्ही त्याच्यावर शीर्षक लिहायचंय. कथेमध्ये नावाचा उल्लेख नको. सो हे लक्षात घ्या. या सगळ्या डिटेल्स जर तुम्हाला लक्षात आल्या असतील तर तुम्ही नक्की या स्पर्धेमध्ये भाग घ्या. ही मराठी विज्ञान परिषदेची कथा स्पर्धा आहे. पूर्ण भारतातून याच्यासाठी कथा पाठवल्या जातात. सो नक्की भाग घ्या. आणि याचा अंतिम निकाल जेव्हाही लागेल त्यावेळेला मला समजला तर मी नक्कीच चॅनलवर तो पब्लिश करेल, आपल्या कम्युनिटीमध्ये त्याचे रिझल्ट टाकेल. सो ती काळजी करू नका. किंवा तुम्हाला मोबाईल नंबर जर तुम्ही दिला असेल तरच तुम्हाला कळेल, नाहीतर कळणार नाही. बरेच जण आपला मोबाईल नंबर टाकत नाही. सो तसं करू नका, ते टाका, म्हणजे तुमच्यापर्यंत निकाल येईल. समजा काहीच रिप्लाय नाही आला तुम्हाला, तुमचा निकाल म्हणजे पहिला आलाय, दुसरा आलाय, कळला नाही, तर याचा अर्थ तुमची कथा सिलेक्ट झाली नाहीये. विजेत्यांना ते 100% कळवतात. सो अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी चॅनलला लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास नक्की मदत करा. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.